नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। 12वीचा निकाल 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण। कोकण विभागाचा सर्वाधिक 97.51% निकाल। 50% रिपीटर्सचं घोडं गंगेत न्हालं। छत्रपती संभाजीनगरच्या लेकीची 100 नंबरी कामगिरी। 12वीच्या परीक्षेत 100% मिळवणारी राज्यातील एकमेव विद्यार्थिनी। सांगलीसह शिराळा तालुक्यात गारांसह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी। अनेक ठिकाणी घरांचे मोठं नुकसान तर शेतकऱ्यातून समाधान व्यक्त। पुणे अपघात प्रकरणातील फरार आरोपी बिल्डर विशाल अग्रवाल सापडला। पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून मुसक्या आवळल्या। सांगली महापालिकेची घरपट्टीची बिले आता ऑनलाईन भरता येणार। आयुक्त शुभम गुप्ता यांची माहिती। 5 बिल भरणा केंद्रे आणि 23 POS मशीनद्वारे ऑनलाईन सेवा सुरू। 30 जूनपूर्वी घरपट्टी भरल्यास 10% सवलत। आयुक्तांची माहिती। आरोपीवर वयस्क म्हणूनच कारवाईची मागणी। बाल हक्क मंडळाच्या आदेशाविरोधात दाद मागणार। पुणे अपघात प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर। कॉफी शॉप प्रकरणी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करा। कॅफेमधील अत्याचार प्रकरणात कॅफे चालक सह आरोपी होऊ शकतो, तर मग स्थानिक पोलीस अधिकारी सुद्धा त्यास जबाबदार आहे। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांची मागणी। मुंबईतील मतदान घोळाची चौकशी होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मुख्य सचिवांना आदेश। मुंबईतील सर्व मतदारसंघात सरासरी 52% मतदान। उद्धव ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, 4 जून नंतर लंडनला पळून जातील। भाजप नेते नितेश राणेंची टीका। IPL नंतर अर्जुन तेंडुलकर देवदर्शनाला। कोल्हापूरच्या नृसिंहवाडीतील दत्त महाराजांचं घेतलं दर्शन। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।